पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे. अल्पमुदतीच्या थकीत पीक कर्जांचा तसंच पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित कर्जाचा या योजनेत समावेश आहे. 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्यानंतर 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याचे 2,10,000 रुपयांचे कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्याने वरचे 10,000 रुपये भरल्यानंतर 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम शासन भरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. तसंच या योजनेत जमीन धारणेची अट नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ सुद्धा मिळणार आहे. आता पाहूयात या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकणार नाही. विद्यमान किंवा माजी मंत्री, आमदार आणि खासदार तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान आणि माजी सदस्य या योजनेसाठी पात्र नसतील. तसंच ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे असे केंद्र किंवा राज्य शासनातील अधिकारी आणि कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसतील. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये जसे की महावितरण, MIDC यांमध्ये कार्यरत असलेले आणि ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे असे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेती व्यतिरिक्तच्या उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. ज्यांचे निवृत्ती वेतन 25,000 रुपयांपेक्षा अधिक आहे अशा निवृत्ती वेतनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी संस्थांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसंच 25,000पेक्षा अधिक एकत्रित वेतन असलेले कर्मचारी, अधिकारी या योजनेसाठी अपात्र असतील.